नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीहून एक कार्यक्रम आयोजित केला आहे। आता या कार्यक्रमाचं आयोजन असं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या शेतीमालासाठी उत्पादकता आणि इतर ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये भरपूर योजनांसाठी 42,000 कोटींचं पॅकेज त्यांनी आजच्या या कार्यक्रमातून ते जाहीर करणार आहेत। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तो शेतकऱ्यांचा 21वा जो काही हप्ता आहे, शेतकऱ्यांच्या पीएम किसान हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। आता बहुतेक हिमाचलमध्ये, उत्तराखंडमध्ये आणि पंजाबमध्ये हे जे काही शेतकऱ्यांचा पीएम किसानचा हप्ता आहे तो ऑलरेडी वाटपाला सुरुवात झाली आहे। आणि याच्या आधीचा जरी आपण ट्रेंड बघितला तर काही वर्षांचा जर आपण विचार केला तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा देण्यात आलेला आहे। आणि त्याच धर्तीवर आपल्याला देखील पीएम किसानसाठी आज घोषणा होऊ शकते आणि दिवाळीपर्यंत 17-18 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी, आता याही शब्द नरेंद्र मोदीचे आहेत, आपले नाही आहेत। बघा, शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी तर गोड होणारच नाही, कारण की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणात प्रचंड असं नुकसान झालंय, त्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने 32,000 कोटींची जी काही कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केलं, त्याच्यातनं शेतकऱ्यांना किती येत आहे? 4,500, 5,000, 8,500 रुपये असे पैसे येत आहेत। त्याच्यात भर म्हणून राज्य शासनाच्या वतीने जे काही आहे ते दिलं, पण केंद्र सरकारचा जो काही पीएम किसानचा हप्ता आहे तो देखील आपल्याला दिवाळीपूर्वी मिळू शकतो अशी शक्यता, दाट शक्यता इथे प्रसारमाध्यमांनी देखील वर्तवली आहे। आणि तशा पद्धतीचा ट्रेंड जर आपण मागच्या काही वर्षांचा बघितला तर दिवाळीपूर्वी देखील शेतकऱ्यांना पीएम किसानचे हप्ते दिले आहेत, तर आपल्याला देखील पीएम किसानचा हप्ता मिळू शकतो। एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं मित्रांनो। धन्यवाद।